नमस्कार, किरण होम क्रिएशनमध्ये आपले स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये झटपट गुळ खोबऱ्याचे मोदक करू. त्याकरिता एक वाटी खोबऱ्याचा किस घ्यायचा. किस किंवा डेसिकेटेड कोकोनट घ्यायचा. मी इथे डेसिकेटेड कोकोनट घेतला. आता गणपतीकरिता आपण झटपट मोदक करू. 2-3 मिनिट परतवायचा. जास्ती परतवू नये. 2-3 मिनिट झाले. प्लेटमध्ये काढून घ्यायचे. याला थंड होऊ द्यायचे. कढईमध्ये 3-4 चमचे साजूक तूप घालायचे. त्यात अर्धी वाटी गूळ घालायचा. मंद जाळावर गूळ पातळ होऊ द्यायचा. सरता सतत फिरवत राहायचे. पाक होत आहे. पाक कच्चाच होऊ द्यायचा. गॅस बंद करायचा. तोपर्यंत गूळ विरघळेल. किस थंड झाला. खोबऱ्याचा किस डेसिकेटेड कोकोनट बारीक करायचा. आता मिक्सरमध्ये थोडं फिरवून घ्यायचं. छान बारीक झाला. बारीक केल्यामुळे किस कमी दिसतो. गूळ बघू. छान पातळ झाला. गूळ शिजतोय. गूळ जास्ती शिजवू नये. यात अर्धा चमचा विलायची पूड घालायची. मिक्स करायचे. खोबऱ्याचा किस घालायचा. मिक्स करायचे. गॅस बंद आहे. हे बघा, छान झाले. थंड होण्याकरिता प्लेटमध्ये काढून घ्यायचे. असे गोळे करायचे म्हणजे मोदक लवकर होतात. हे मोदक पात्र आहे. याला इथे तेल लावायचे. बाजूला तेल लावू नये. मोदकाचा आकार आहे त्याच भागावर तेल लावायचे. तेल लावले की मोदक अलगद निघतात. वर शेवटी तेल थोडे जास्ती लावायचे. सारण गरम आहे. पात्रामध्ये थोडे थोडे सारण भरायचे. पात्र बंद करायचे. मागील बाजूने असे प्रेस करायचे. नंतर परत प्लेटमध्ये मोदक पात्र ठेवून प्रेस करायचे. हे बघा, छान प्लेन दिसते. पात्र उघडून घ्यायचे. त्यातील मोदक काढायचे. बाजूला जास्ती असलेले काढून घ्यायचे. आकार व्यवस्थित करायचा. प्रेस केले की मोदक भरीव होतो. परत गोळे करून ठेवायचे. मोदक पात्राला तेल लावायचे. त्यात गोळे करून ठेवले ते भरायचे. झाकण दुसरा भाग वर ठेवून बंद करायचे. परत थोडे सारण घालून भरायचे. प्रेस करायचे. मोदक करताना सारण झाकून ठेवायचे. सारण मोकळे झाले तर परत थोडे गरम करायचे किंवा अगदी किंचित दूध किंवा दुधावरील साय घालून मळायचे. पाणीही घालू शकता. नंतर मोदक करायचे. परत प्लेटमध्ये ठेवून प्रेस करायचे. छान प्लेन होते. जास्तीचे निघून जाते. पात्र उघडायचे. हे मोदक गणपतीच्या 10 दिवसामध्ये पटकन करता येतात किंवा कोणतीही पूजा असली तेव्हा गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य मोदक हवा असतो तेव्हाही असे मोदक अगोदर करून ठेवता येतात. हे मोदक महिनाभर छान राहतात. दूध किंवा साय घातली तर फ्रीजमध्ये ठेवावे. एवढ्या सारणामध्ये 33 व एक मोठा मोदक असे 34 मोदक तयार होतात. झटपट गुळ खोबऱ्याचे मोदक तयार झाले.